नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. गोष्ट आपल्या घरातल्या विजेच्या मीटरशी संबंधित आहे. आता मेसेजेस फिरत आहेत की पुढच्या 24 तासामध्ये तुमचं मीटर बिल बदलून घ्या, ते स्मार्ट असलं पाहिजे आणि म्हणून संपूर्ण राज्यभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया आहेत. जसं आता ही मंडळी आहेत ना, यांना पण त्या स्मार्ट मीटरबद्दल काहीतरी बोलायचं आहे. आता मी थोडी माहिती घेतली आणि मला असं लक्षात आलं की बरंचसं कन्फ्युजन आहे, नेमकं काय करायचं आहे. आणि हा जो गोंधळ एक मुख्यमंत्र्यांच्या एका विधानामुळं आणखी व्यापक झाला आहे. तो साधारणपणे महाराष्ट्रामध्ये 4 कोटीच्या आसपास मीटर बदलायचे, 3 कोटी वाढेलच असं म्हणत आहेत. आणि त्यासाठी 4 कंपन्यांना कंत्राट दिलेलं आहे. त्या 4 कंपन्यांनी 4ही डिव्हिजनमध्ये काम सुरू केलं आहे आणि सुमारे 1.25 कोटी मीटर्स बदलली गेलेली आहेत. पूर्वीची मीटर्स स्मार्ट मीटर्स झालेली आहेत. पुण्यामध्ये पण साधारणतः अशाच पद्धतीनं काम सुरू आहे. आणि सरकारचं असं म्हणणं आहे की ह्या सगळ्या प्रक्रियेदरम्यान स्मार्ट मीटरमुळं फायदा काय होईल, तर स्मार्ट मीटर बसविल्यानंतर संबंधित ग्राहकाला मोबाईल ॲपद्वारे दर तासाला त्याचा वीज वापर मोबाईल फोनवरती समजेल. त्यामुळं बिलाबाबत पारदर्शकता वाढेल. स्मार्ट मीटरमुळं मिळणाऱ्या माहितीच्या आधारे ग्राहकाला त्याचा वीज वापर व वीज बिलावर नियंत्रण ठेवणं शक्य होईल. स्मार्ट मीटर ॲपद्वारे ग्राहकाला त्या घरात अथवा कार्यालयात अर्थिंगची समस्या किंवा वीज गळती होत असल्याचं समजेल. या माहितीचाही ग्राहकाला उपयोग होईल. ग्राहकाने कोणत्या वेळेला किती वीज वापरली हे स्मार्ट मीटरमुळं समजेल. त्या आधारे घरगुती वीज ग्राहकाला सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत वापरलेल्या विजेसाठी प्रति युनिट 85 पैसे सवलत मिळेल. याशिवाय मोबाईल ॲपद्वारे बिल भरल्यास डिजिटल पेमेंटची सवलत आणि गो ग्रीनची दरमहा 10 रुपये सवलत मिळेल. त्यासाठी त्यांनी या विशिष्ट काळामध्ये जे दिवसा वापरायचं आहे त्याला नाव पण दिले त्यांनी TOD. तर TODचा अर्थ असतो की तुम्ही टाईम ऑफ डे, त्या दिवस काळामध्ये तुम्ही किती वापरलं. आता काही ग्राहकांना असं वाटतं, तर हे पण पुणेकर गृहस्थ जे आहेत त्यांना असं वाटतं की पुण्यामध्ये ज्यांनी स्मार्ट मीटर पेरिफेरीमध्ये, पुणे शहरात तर नाही सुरू झालेलं, ज्यांनी पेरिफेरीमध्ये मीटर वापरली त्यांचं वीज बिल वाढले. तर मी जरा MSEBीला विचारलं तर त्यांनी सांगितलं की पुण्यामध्ये साधारणपणे 5,40,00,000 युनिट्स महिन्याला त्याची गरज होती, पण मार्चमध्येच उन्हाळ्याची तीव्रता वाढली आणि त्यामुळे 6,40,00,000पर्यंत जवळपास 1,00,00,000 युनिटची डिमांड वाढली. आणि आत्तापर्यंत ती डिमांड जवळपास सारखीच आहे, कारण सध्या आपल्याला दिसतं आहे की विजेचा वापर वाढलेला आहे, पाऊस नाही आहे. पण हे सगळं सुरू असताना या मंडळीचं, आता ही पतित पावन संघटनेची मंडळी आहे, तुम्ही आम आदमी पक्षाकडे, तर या मंडळींनी काही आक्षेप नोंदवले. त्यांचं असं म्हणणं आहे की हे सगळं होत असताना पारदर्शकपणा का नाही आहे. आता आधी जरा त्यांना द्या, तुमचं काय मुख्यमंत्र्यांचं नेमकं स्टेटमेंट काय, तुमचं नाव सांगा बरं. मी स्वप्नील नाईक, कार्याध्यक्ष पतित पावन संघटना महाराष्ट्र राज्य. आता हा जो मुद्दा आहे याला सगळ्यात अगोदरचा आक्षेप आहे की MSEBीची लोक जी सांगतायत हा टेक्निकल इश्यू आला. तुमच्या मोबाईलवर तुम्हाला कळणार, हा सगळा कळणार. याच्यासाठी महाराष्ट्र शासनाचे 27,000 कोटी रुपयाचं टेंडर निघलं आहे. मग एवढं टेंडर कशासाठी? तुम्हाला ॲप डेव्हलप करायला पाहिजे, तुम्ही ॲप नवीन काढा. त्याच्यासाठी तुम्ही नागरिकांना स्मार्ट मीटर बसवायचे म्हणून तुम्ही नागरिकांचे 27,000 कोटी रुपये याला वाया घालवणार का? अजून एक मुद्दा याच्यात असा, मग याच्या अगोदरची जी कार्यप्रणाली होती त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं, ती योग्य नव्हती का? आज जे लोक तुम्ही भरली होती ते मीटरच्या रिडिंगचा फोटो काढायची. ठीक आहे, मीटर रिडिंगला प्रॉब्लेम होता की कोण बघून आल्यावर लिहायचा 353चे 373 व्हायचे किंवा त्या 373चे 873 व्हायचे, 3 आणि 8चा फरक व्हायचा. हा सगळा मुद्दा लेखी असेपर्यंत. त्याच्यानंतर तुम्ही कंत्राटीवर लोकं ठेवली, त्या लोकांना तुम्ही मोबाईलमध्ये फोटो काढायला लावले. त्या फोटोंवर तुम्ही आज जर बघितलं की बिलाच्या पाठीमागं फोटो येतात. मग हे मुद्दे असताना हे स्मार्ट कशासाठी? ओके, म्हणजे हा स्मार्टच्या नावाखाली हा एक प्रकारचा गैरकारभार, एक प्रकारचा भ्रष्टाचार असं म्हणता येईल. ठीक आहे. 2019-20च्या काळातलं ज्या काही लोकांनी हे प्रस्ताव मांडला तो कशासाठी? आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हाऊसमध्ये सांगितलं सर्वसामान्यांना स्मार्ट याच्यासाठी बंधन नसावे. आज जर टेक्निकल आपण बघायला गेलो तर आपण पुढं येऊच, आपण त्याच्यावर बोलणार. पण आत्ता मुद्दा जो आहे त्याला आपला हा विरोध 100% की नागरिकांच्याच पैशातून तुम्ही नागरिकांनाच सेवा पुरवणार आणि त्याचा भ्रष्टाचार करा. ओके, त्याच्यात मूळ मुद्दा असा आहे की MSEBीचं असं म्हणणं आहे किंवा देश पातळीवरती जे मीटर्स बदलली जातात त्यासाठी ग्राहकाला 1ही रुपयाचा चार्ज आम्ही लावणार नाही, लावत नाही. दुसरा नाही, थांबा, तुम्ही सांगा. दुसरा मुद्दा MSEB म्हणजे महावितरणचं असं म्हणणं आहे
की पूर्वी मीटर रिडिंग ही प्रॉपर होत नव्हती. जे लोक जायचे ते उशिरा जायचे, म्हणजे त्याची जी बिलिंग सायकल आहे त्यामुळे ते डिस्टर्ब व्हायचे. समजा 10 तारखेला मीटर रिडिंग घेणं अपेक्षित आहे, काही लोक 11ला जायची, काही 12ला जायची. जो ह्युमन एरर होता मीटर रिडिंगमधला तो पण आहे. आणि मुख्यमंत्र्यांच्या ज्या स्टेटमेंटबद्दल ते बोलले त्याच्यामध्ये एक वाक्य आहे की सभागृहामध्ये मुख्यमंत्री बोलले की प्रीपेड मीटरची कोणालाही सक्ती आम्ही करणार नाही आहोत. त्याचं मी फक्त एवढंच सांगितलं की दोन्ही बाजूचा बॅलन्स असावा, लोकांच्या मनात कन्फ्युजन असू नये. हां, पुढचं काय मुद्दा? आमचं म्हणणं आहे की स्मार्टसाठी पैसे तर आमचेच घेतात ना, पैसे थोडी वेगळे करतात. हा टेक्निकल प्रॉब्लेम त्या महावितरण कंपनीचा आहे, ज्या कुठल्या कंपनी घेतलं. मग त्याचा भार नागरिकांवरच का? मग हेच पैसे कुठेतरी वेगळ्या नाही, पण ठिकाणी ते लावता म्हणतात आले ना की आम्ही एकही रुपया तुम्हाला चार्ज करत नाही अहो, आहोत. पण हे सगळं करताना 27,000 कोटी तर महाराष्ट्र शासनाचे घेतलेच ना. तुमचं म्हणणं टॅक्सपेअरचेच हा. पैसे गेले. मग आमचेच पैसे घेऊन आम्हाला सांगितलं आणि परत म्हणतात की आम्हालाच पैसे नाही. मग याच्यामध्ये पारदर्शकतेचा जो प्रश्नचिन्ह निर्माण होतं ते तिथंच येतं ना. ठीक आहे. म्हणजे आमचेच पैसे घेऊन आम्हालाच सेवा देणार आणि परत सांगणार की तुमच्याकडून पैसे घेणार नाही. ओके, हा हेच प्रश्न पैसे कुठंतरी वेगळ्या ठिकाणी कामाला लावले असते. आता आपण जर बघताल तर या ठिकाणी कुठं बघा की ओपन वायरी दिसतात, बघा, वरतीच इथं ओपन वायरी. हे तुम्ही अंडर ह्याच्या करण्यासाठी तुम्ही तिथं पैसे खर्च करायला पाहिजे होते. तुमचं मत आहे की नको त्या गोष्टीसाठी नको त्या पैसे. गोष्टी आणि तर त्यांना. हे याचं नाही. आता याच्यामध्ये हे खरं आहे की गेल्या 20 वर्षामध्ये किती वेळेला मीटर्स आपण बदलली. ज्यावेळेला श्री अजित पवार हे ऊर्जा मंत्री होते त्यावेळेला पूर्ण राज्य पातळीवरती मीटर बदलून झालेली आहेत. त्याचं टेंडर कुणाला दिलं त्याच्यावर बराच वाद पण झाला होता. आता ते राज्य पातळीवरचे मीटर्स बदलून जर फार दिवस झाले नसतील तर आता देश पातळीवरती ते मीटर्स का बदलले जातात. अर्थात MSEBीचं किंवा महावितरणचं काय म्हणणं आहे मी तुम्हाला सांगेन. तुमचा काय मुद्दा होता? तुमचं नाव सांगा. माझं नाव अमित मस्के, मी आम आदमी पार्टीचा राज्य समन्वयक आहे. खरं तर तुम्हाला दाखवायला पाहिजे की असा एक मेसेज हा सगळ्यांच्या मोबाईल फोनवरती आला आणि ह्याच्यामध्ये 48 तासानंतर तुमचं मीटर बदलण्यात येईल. पण हा सिस्टीममध्ये ग्लिच फार आहे की तुम्हाला प्रीपेड मीटर बदलणार आहेत, पोस्टपेड मीटर बदलणार आहेत. आम्ही तंत्रज्ञानाच्या बाजूने आहोत, कारण देश तंत्रज्ञानानेच विकसित झाला आहे असं आमचं म्हणणं आहे आणि हे आपल्याला देशाला दिसलेलं आहे. परंतु त्याच्यामध्ये तुम्ही कसं करणार आहात? ग्रामीण भागामध्ये ही कनेक्टिव्हिटी आहे का? त्या ग्रामीण भागामध्ये नेटवर्क येत नाहीत. आजही आपण औद्योगिकरणामध्ये बघतो MIDCमध्ये ते गुरुवारी सुट्टी देतात. का तर ते गुरुवारी लाईट बंद असते असं आपण अभिमानाने सांगतो. आपल्याकडे ट्रान्सफॉर्मरची कमी आहे, आपल्याकडे वीज नियमित खंडित होते सारखी. पुण्यासारख्या शहरामध्ये, नागपूरसारख्या शहरामध्ये आणि मुंबईमध्ये सुद्धा आपल्याला लोड शेडिंग पाहावी लागते. मग ग्रामीण भागाचं काही वेगळंच यामध्ये उत्तर असेल. ह्यामध्ये तुमची भीती अनियमितता. काय आहे? आमची भीती हीच आहे की आमच्या अधिकारांवर गदा येते. आम्हाला हे पाहिजे का नाही पाहिजे हे सुद्धा विचारलं जात नाही. त्याच्यावरती मेसेजमध्ये कोणता ऑप्शनही नाही की आम्हाला नको आहे, हे आम्हाला पूर्वी जे मीटर होतं तेच द्या म्हणून, असंही नाही आहे. मग MSEDCL स्वतःच का बदली करत नाही आहे? हा घाट मॉन्टे कार्लो आणि अदानींसारख्या कंपनींना देऊन कुठेतरी परत आमचीच भांडवलशाहीच्या आसपास कुठेतरी आम्हाला घेऊन जात आहे, असं सामान्य माणसाला या ठिकाणी वाटतंय. हा तुमचा मुद्दा आहे. आमचा मुद्दा ठीक आहे. आहे. आणि हां, ह्यामध्ये काय आहे, एक अजून आहे की ह्याच्यामध्ये दाट शक्यता आहे की ह्यांचा वीज वापर किती आहे. तुम्ही जर मगाशी म्हटले की किती वेळामध्ये त्याचा वीज वापर किती होतोय, परंतु जर 4-4, 5-5 दिवस आम्ही गावाला गेलो आणि वीज वापर नाही झाला त्यावेळी हा डाटा चोरी होऊन घरात चोरी होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. हे पुढची भविष्यात ते तुम्हाला भीती ते वाटते. धोकादायक आहे. पण ते कुठून लीक होणार ह्याच्याबद्दल तुम्हाला नाही, खूप सारं आपला आधार डेटा पण लीक आहे सर. ओके, आपल्याला जे कॉल येतात सगळे डेटा लीक होतात, हा सर्रास आहे. ठीक आहे. हा एक सायबर चोरीचा मुद्दा. तुमचा आणखी काय शेवटचा मुद्दा? आपल्याकडे 2च मिनिटाचा वेळ आहे. हाच मुद्दा होता की येणारी सायबर चोरी जी आहे ती, आणि आता जर समजा आपण प्रीपेड करणार आणि स्मार्ट मीटर करणार, म्हणजे याचा अर्थ अगोदरची जी लोक कामाला होती ती त्यांची बेरोजगारी वाढणार, मग त्यांच्या रोजगाराचा काय? मग हा सगळा प्रश्न येतो तो परत सगळ्या त्याच गोष्टींवर. म्हणून आमचा स्मार्ट याला विरोध आहे आणि तो विरोध कायम राहणार. ठीक आहे. या मुद्द्यावरती मी थांबतो. हा मुद्दा यासाठी मला महत्त्वाचा वाटला कारण हा घरोघरीचा प्रश्न आहे, तो इंडस्ट्रियल आस्थापनेशी निगडीत असलेला प्रश्न आहे आणि त्यामुळे याच्यावरती एक तर मला दिसलं सरकारची बाजू काय तेही मी तुम्हाला सांगितलं. ते स्वतः म्हणाले की तंत्रज्ञानाच्या बाजूनं असलं पाहिजे, कारण जे आता वेगळ्या पद्धतीचे मोबाईल टूल्स वापरत आहेत तुम्ही आणि मी, पण खूप पूर्वी काहीतरी रांगेत उभं राहून टेलिफोनचं बिल आणि मोबाईलचं बिल भरलं असेल, विजेचं बिल भरलं असेल. आता ते आपण भरत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण मग ट्रान्सपरन्सी का नाही असं त्यांचं मत आहे. आणि मला हे जाणवलं की जनजागृतीचा अभाव आहे. या सगळ्या प्रश्नासाठी तुम्ही एखादे मेळावे घ्या ना, प्रत्येक रिजनमध्ये घ्या, ग्राहकांना बोलवा, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती वापरा. जितकी तुम्ही जनजागृती कराल तितका ह्या संदर्भातला संभ्रम दूर होईल.
तुर्तास तरी मला असं दिसतं आहे की तंत्रज्ञानाच्या बरोबर जाणं आणि त्यायोगे संभावित वीज चोरी रोखणं हा त्यातला उत्तम पर्याय असू शकतो. थँक्यू, धन्यवाद.